हे म्हसोबाचं मंदिर आहे. आपली जी सिरीज आहे गावाकडची राईड. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभम RP सूर्यवंशी. पहिली सिरीज जी आपण स्टार्ट करतोय आजपासून, आणि आज आहे गुरुवार, आणि आजची राईड आपण स्टार्ट करतोय माझ्या गावातून. आता शेजारचं एक गाव आहे, त्या शेजारच्या गावामध्ये आपण जाणार आहे, आणि तिथं एक सुंदर असं एक मंदिर आहे, ते आपण मंदिर बघणार आहे. आणि ह्या व्लॉगची जर्नी आपण इथूनच स्टार्ट करतोय. वेल अँड गुड. द सेटअप तर बसलेला आहे. वातावरण कसलं भारी झालंय बघ. मी असा पहिला व्लॉग शूट करतोय आज, जो व्लॉग मी असा लेंदी व्हिडिओजमध्ये यूट्यूबवरती टाकणार. म्हणजे आज श्रावणातला पहिला गुरुवार आहे, कालपासून श्रावण चालू झालं किंवा आजपासून श्रावण चालू होतं. तर सांगायचं असं आहे की आजचा दिवस चांगला आहे, गुरुवार आहे. आणि आज पहिली गोष्ट म्हणजे आपण अशा ठिकाणी जाणार आहे, किंवा सुरुवात अशा ठिकाणाहून करणार आहे ब्लॉगिंगची, जे एक श्रद्धास्थान आहे, एक तीर्थस्थान आहे. आणि म्हणजे इथं पंचक्रोशीतील एक सुंदर असं मंदिर आहे. हा आमच्या गावातील, म्हणजे गावातून जाणारा हा कॅनल आहे, टेंबूचा कॅनल आहे. रस्ते थोडे इग्नोर करा. इकडे उपाळे, मायनी, एडेफाटा, हिंगणगाव, बुद्रुक, रायगाव कारखान्याला हा रोड जातो, आणि इकडून आपण असं तोंडोलीला जाणार आहे. इथून जवळच आहे. आपण ज्या ठिकाणी आपण आज जाणार आहे ते ठिकाण खरंच खूप जवळ आहे इथून. आय डोंट नो रेकॉर्डिंग इज स्टार्टिंग ऑर नॉट. आय शुड चेक इट वन्स. स्टार्ट झालं का चेक कर. एकदा फायनल झालं की नाही बाबा, हा रेकॉर्ड होतोय व्यवस्थित, देन मी तयार आहे ह्या गोष्टीसाठी. डॉगेश बाय, येतोयस काय रायडिंगला? आणि फॉरगेट अबाउट रोड अँड ऑल दिस थिंग्स. मोसम भाई कसला खतरनाक मित्रांनो, असला भारी मोसम झालाय. असं वाटतं थोड्या वेळात पाऊस येणार आहे की काय इकडून. आणि इथं समोरच ना एक फॉरेस्ट आहे, तुम्हाला दाखवतो. इथं पुढे गेल्यानंतर फॉरेस्ट बघायला भेटेल तुम्हाला. मी थोडंसं तिथं शूट पण घेणार आहे फॉरेस्टचा. हा रोड कसला भारी झालाय रे, मस्त रोड. पण इथं एवढाच आहे रोड, बाकी अरे भाई एवढाच रोड का केलाय यांनी? कशासाठी म्हणजे? भाई इकडून तोंडली, इकडून केराडे वांगे, असं काय चालू झालंय का? इथून जंगल स्टार्ट होतोय. ऍक्च्युली हे तोंडोली गावाच्या एरियामध्ये जंगल येतं. आणि आपण राईड आजची जवळच्याच गावामध्ये घेतली, ज्याचं नाव आहे तोंडोली. आणि हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील एक सुंदर आणि टुमदार गाव आहे, ज्याच्यामध्ये एक खूप सुंदर असं मंदिर आहे. ते ऍक्च्युली मंदिर आपण बघायला जाणार आहे. आणि त्याचबरोबर इथं एक जंगलचा व्ह्यू आहे. हे इथून फॉरेस्ट चालू होत आहे, आणि तिकडल्या बाजूला पण तेवढंच अंतरावर फॉरेस्ट आहे, आणि इकडं पण असंच फॉरेस्ट आहे. इथं मस्त असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. थोडासा बारीक चिरचिर पाऊस येतोय, म्हणून मी पाऊस येतोय म्हणून थोडंसं थांबलोय. ऍक्च्युली मला जायचं होतं, पण मी रेनकोट नाही आणलेला, आणि काहीच अशा गोष्टी नाही आहेत ज्याच्यातून मी मोबाईल वाचवू शकतो. त्यामुळे मी थांबतोय. मी आता कंटिन्यू पुढे जात नाहीये, पण व्लॉग शूट होणारच आहे, त्यात काही विषय नाही, सुटी जायची नाही.
पाऊस यायला लागलाय मित्रांनो. माझी हसली हालत बेकार झाल्या ना. हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल ठेवलाय. असं वाटायला लागलं आजचा निर्णय माझा चुकलाय. यायला नाही पाहिजे होता आज बाहेर. कुत्र्यागत पाऊस येतोय, बघू शकतो तुम्ही. मी अशा ठिकाणी बसलोय, एकदम असं झाडं बिडं आहेत साईडला. भीती वाटायला लागल्या माटी मागून काही येऊ नये, चावू नये म्हणजे झालं मला. बेकार, लय हालत बेकार झाल्या माझी. कुत्र्यागत पाऊस येतोय, कुत्र्यागत. पाऊस थांबणच झालाय. त्यात मी छत्री पण नाही आणलेली, काहीच नाही आणलेलं, आणि खूप पाऊस येतोय. कोण आलं बाय. आता पण इथं फॉरेस्टच्या इथं थांबलोय, आणि इथं एवढा पाऊस येतोय, म्हणजे आता आता कमी आलाय. तर आपण गाडी लावली आपली, आणि इथं या म्हसोबाच्या मंदिरामध्ये येऊन थांबलोय. इथं खूप फॉरेस्ट आहे असं. मित्रांनो, उन्हात पाऊस येतोय, ऊन पडले असं, आणि इकडं पाऊस पण येतोय. इंद्रधनुष्य बघा कसला मस्त आलाय. कसलं भारी इंद्रधनुष्य झालाय. गावाकडच्या माहोलचा हा फायदा असतो. याच्या पाठीमागच्या बाजूलाच एक टेकडी, आता इथून दिसते नाही दिसत आहे. पुढे गेल्यानंतर आपण तिकडून असा एक व्ह्यू त्याचा कॅप्चर करूयात. मला वाटत नव्हतं की हा म्हणजे जायला भेटेल की नाही भेटेल, कारण पावसामध्ये कॅमेरा काढता येत नाही, काय नाही, मग असा इश्यू होऊन जातो. पण ठीक आहे, झालं. पाऊस गेलेला आहे. आता पाऊस लवकर येणार नाही असं माहोल झालाय मस्त पैकी. बघूयात. आता इथला एक फोटो घेऊयात आपण. माहोलच चेंज झाला माहिती आहे का रायडिंगचा. मी आलेलो ज्या गोष्टीसाठी, हा तुम्हाला एक डोंगर दाखवायचा होता. तर मित्रांनो, जरा पुढे घेतो, व्यवस्थित प्रॉपर दाखवून. ओके, म्हणजे हा आमच्या गावाच्या पाठीमागचा एक छोटासा डोंगर आहे, ज्याला आम्ही रोकडोबा म्हणतो. ठीक आहे, हा रोकडोबाचा डोंगर आहे. थोडासा पलीकडल्या साईडला पण आहे, ते तेवढंच असं पुढं जंगल आहे, आणि असंच इकडं पण असं पूर्ण असं जंगल आहे. कोण आहे बे. आता आपण जाऊयात पुढच्या राईडसाठी, कंटिन्यू करूयात. मला तो एक शॉट घ्यायचा होता, घेऊयात का स्टँड लावून. म्हणजे रायडिंगचा असा माझा पूर्ण फुल शॉट घ्यायचा मला रायडिंगसाठी, पूर्ण. म्हणजे गेरपणा वगैरे काय नाहीये, पण असंच. सगळे लोक बघतायत माझ्याकडे. मस्त भारी वाटतं, पण असं थंड वातावरण झालं आता. काका काय झालं तुम्हाला? काकांना असं वाटायला लागलं मी काय डाकू बिकू आहे की काय. मी डाकू नाहीये काका, टेन्शन घेऊ नका. वारं सुटलंय खूप आता, वातावरण असं एकदम थंड झालंय. आय थिंक ते आमचे सर आहेत, आम्हाला इतिहास भूगोल शिकवायला होते आम्हाला 8वीला असताना. हा, मे बी तेच आहेत. ते काहीतरी पकडायला लागलेत की काय. हा, काहीतरी पकडायचं चालू आहे त्यांचं, कोणतं ते प्राणी पकडतात. मस्त असे व्ह्यू खूप छान आहे तिकडचे. भीती वाटते काय माहिती, इथं कुठं स्टँड लावायला नको वाटते. कारण भीती काय, जाता येता पण ते उचलला स्टँड आणि घेऊन गेला मोबाईल सहित, तर अवघड होईल. आपला कॅमेरा पण जायचा, सगळंच जायचं. त्यापेक्षा नको यार. रायडिंगसाठी कोण ना कोणतरी सोबत पाहिजे, जेणेकरून आपले ते शॉर्ट्स वगैरे घेता येतील. कारण एकट्याने होत नाहीये. सोलो राईड आपण करतोय, पण एकट्याने त्या गोष्टी होत नाही. सो कोण ना कोणतरी सोबत पाहिजे, जे रेकॉर्ड करू शकतं, किंवा कोण ना कोणतरी आपल्याला सपोर्ट करू शकतं त्या गोष्टींमध्ये. मस्त आहे.
पण पाऊस पडल्यानंतर जरा थोडंसं थंड वातावरण झालंय. आणि इंद्रधनुष्य भाई जबरदस्त व्ह्यू. एकच मिनिट मी टर्न करतो. दिसला काय? कसला मस्त व्ह्यू दिसतोय तो इंद्रधनुषचा. म्हणजे असं पूर्ण वरती गेलाय. छान व्ह्यू झालाय तो. फोटो काढला असता मी, पण राहून देत आता. आपल्याला पुढचं कव्हर करायचं, त्यामुळे मी आता फोटो वगैरे काय काढत बसणार नाही. जास्तीत जास्त आपण गोष्टी कव्हर करू. कारण जर मग एकाच गोष्टीवरती जास्त टाइम स्पेंड केला तर मग सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाही. खूप डेव्हलपमेंट झाले रे इकडं. घरं वगैरे सगळं काय नव्हतं पहिलं. इथं वांग्यांची बाग लावल्या रे. इथं पहिली द्राक्षाची बाग होती. लंबुळके वांगे आहेत, लंबुळके. असे जे लांब नसतात का, ते वांगे आहेत. हा, मस्त आहे, माहोल मस्त आहे. फू, असं असं वाटतं त्या डोंगरावरून रस्ता पाहिजे होता. सगळ्या डोंगरावरून मी असं पळत 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 गेला असतो. गाडी जायला रस्ता असतो तर कसलं भारी आलं असतं ऑफ रोडिंग करायला. असू दे ना भाई, शाईन असली तरी काय झालं, आपण ऑफ रोडिंग तर करू शकतो ना. शाईन वरून पण खूप ऑफ रोडिंग केलं मी तर. सांगतो, तिकडे गेले म्हणजे लोणावळा वगैरे त्या साईडला ऑफ रोडिंग केले. राजमाची केलंय मी या गाडीने. नागेश भाई, व्हॉट हॅपन? काय झालं भावा? कुठे एम करून बसलायस? हो पॅपॅ. आजी बसल्या तिथं, आजी निवांत, आजी बसल्याच सगळ्या. हा, हाच कॅनल आपल्या गावामध्ये येतो. मग अशी जो तुम्हाला गावामधून येताना दाखवलेला ना, हाच कॅनल आपल्या फिरून येतो. फक्त लांबून फिरून आपल्या गावामध्ये येतो. काय इथून तोंडोली गाव स्टार्ट होतच. ज्या ठिकाणी आपण जाणार आहे इथून आपलं तोंडोली गाव स्टार्ट होतंय. म्हणजे आपलं म्हणजे हा, आपलंच म्हणायचं आता. काय जिथे जाणार आहे ते आपल्याच ठिकाण आहे. बच्ची की दिल में. अरे यार, छोटी पोरगी ट्रॅक्टर मध्ये बसल्या निवांत भाई, चिल मध्ये चिल करते ती. हा नाही, मोबाईल बघते. मला वाटलं ट्रॅक्टर चालवते होते. हा, छोटे मुलं सुद्धा चालवतात आता. स्किल आहे भाई ते. ड्रायव्हिंग आणि रायडिंग बोथ आर स्किल्स भाई. खूप. गाडी मागून हॅरियर आलाय, नाही किया आहे. ओके भाई, महेंद्र. खूप दिवसातून गाडी बघितली रे ही. बघायला नाही भेटत असं शक्यतो. म्हणजे आपल्या इकडे नाही भेटत, कारण सांगली जिल्ह्यामध्ये किंवा असा लोकल ठिकाण नाही भेटत. जास्तीत जास्त बघायला कुठं भेटतं माहिती का? आपण आता मी रिसेंटली एका ठिकाणी गेलेलो, म्हणजे काय त्या ह्याचं नाव, उटीमध्ये. उटी साईडला आहेत खूप साऱ्या छोट्या गाड्या, अजून सुद्धा कमांडर गाड्या आहेत. अजून एक गाव आहे ज्याच्यामध्ये खूप मस्त मंदिर आहेत. त्या ठिकाणी पण आपण नक्कीच व्हिजिट देणार आहे. आणि त्याचा पण व्लॉग आपण लवकरात लवकर घेऊन येऊ आणि भारी मजा करू. आणि व्लॉगिंग करायचं रिझन असं की दिवसभर काम करून किंवा त्या लॅपटॉप समोर बसून ना असा वैताग येतो ना खूप. मग थोडंसं रिलॅक्स म्हणून आता मग लॉग आउट केलं आणि चला म्हटलं जाऊयात. ह, सगळे बघतात. हा, हे तोंडोली गाव स्टार्ट झालं तिथून. नाही व्हिडिओ शॉर्ट्स कसे येत आहेत, कारण आता ते पाऊस चालू झालाय. आय होप मोबाईलला काय होणार नाही. जास्त काय पाणी जाण्यासारखं नाही आहे, पण ठीक आहे. तोपर्यंत आपण कव्हर करू, कारण थोडंसंच अंतर राहिले, जास्त लांब नाही जायचं आपल्याला. ओ शेट, मे बी कॅमेरा माईक कनेक्शन तुटले आपलं. पण ठीक आहे, असू दे. व्हॉइस ओव्हरिंग करता येईल आपल्याला जर नाही रेकॉर्ड झालं तर. व्लॉगिंग करताना एक मोठा कन्सर्न एकच असतो की भाई नाही होत. हा, इथं एक पंचकृषीतले मोठे डॉक्टर आहेत, मोहिते डॉक्टर म्हणून. त्यांचं इथं हॉस्पिटल आहे, हां, अंबिका क्लिनिक म्हणून आहे. विजयकुमार मोहिते डॉक्टर आहेत, त्यांचं एक क्लिनिक आहे. आणि हे एक मोठं महाप्रवेशद्वार आहे तीर्थक्षेत्र तोंडोली. अंबिका मंदिर या ठिकाणी आपण आता आलोय. मस्त असं
व्ह्यू खूप छान आहे. आणि हे बघा आपल्या तोंडोलीच्या मंदिरामध्ये, अंबिका मंदिरामध्ये पोहोचलो. खूप असं छान व्ह्यू आहे. नो पार्किंग मध्ये पार्किंग कुठे आहे बघू द्या आता आधी. पार्किंग 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 नो पार्किंग इकडे आहे. पार्किंग मे बी इकडं असेल, आपण पार्क करू शकतो. आपली तोंडोली मस्त केले. पहिल्यांदा माउंट काढून घेऊयात, नाही तर कोणतरी ढापायचं माउंट. बाबा आहे का बरं? अजून पण थोडंसं म्हणजे एन्झायटी आहे आपल्यात, म्हणजे सोशल एन्झायटी आहे की नाही बोलू शकत आपण तिथं, की अजून पण विचार आपण करतोय की तो पुढचा विचार काय करायचा, काय वाटेल त्याला, तो काय विचार करेल. ह्या गोष्टी होत आहेत अजून. ठीक आहे, आपण ट्राय करू की काय करायचं. पण आता कसं होतंय, प्रत्येक वेळी त्यांचा कन्सर्न घेणं हे त्या गोष्टी खूप आहे. ठीक आहे, बघूयात काय होतंय, कसं होतंय. लेट्स ट्राय. हा रस्ता जरा चांगला आहे. आपण माउंट मोबाईलचा काढूया आणि पुढे लावूयात. व्ह्यू कसा येतोय मला पण बघायचं रे. कसं दिसतंय काय माहिती, बघूयात की आता उतरून बघूयात कसा व्ह्यू येतोय. मस्त वाटतं रे, आपचिक व्ह्यू आहे ना. हाय. म्हणजे ह्या व्ह्यू साठी मी हा माउंट घेतला ऍक्च्युली. भीती वाटते फक्त हा माउंट पडू नये किंवा काय होऊ नयेत.
बाकी चिल आहे ब्रो, एकदम असं फर्स्ट क्लास वाटतं या व्ह्यूमध्ये. आय डोंट नो कसा रेकॉर्ड होतोय, रेकॉर्ड झाल्यानंतर समजेल की कसा रेकॉर्ड झालाय किंवा काय झाले. त्यामुळे बघूयात कसा रेकॉर्ड होतोय किंवा काय. तर मी जास्त वेळ ह्याला असा माउंट नाही ठेवू शकत, बिकॉज पुढं एवढा खराब रस्ता आहे की तिथं ह्याचे सेन्सर गायब होतील. त्यामुळे मी तिथून काढणार आहे आता, डबल हेल्मेटच्या माउंटला लावणार आहे. हां, आपण हलका हलका जरी गेलो एकदम शिस्तात तरी पण चालण्यासारखं आहे. आपण निवांत जाऊ, काय अडचण नाही. फास्टमध्ये घ्यायचा होता एक व्ह्यू, आपल्याला खूप सारे व्हिडिओज करायचे आहेत, पण ठीक आहे आपण नंतर घेऊ शकतो त्या. हां, हा पूर्ण फॉरेस्टचा व्ह्यू आहे. पाठीमागं ते तुम्हाला दिसतंय पूर्ण फॉरेस्ट आहे. फॉरेस्टमधून हा एक रोड जातो. व्ह्यू मस्त आहे, व्ह्यूचा काय विषय नाही. पण आज मजेशीर गोष्ट काय झाली माहिती आहे का? तर मित्रांनो, आज मजेशीर गोष्ट अशी होती की, मजेशीर नाही म्हणता येणार. मी निघालेलो घरातून, लवकर निघालेलो, 4 वाजता निघालेलो, आणि प्लॅन होतं की हा ठीक आहे आपण ब्लॉग वगैरे स्टार्ट करू. आपल्याला स्टार्टिंगचा व्हिडिओ, इंट्रोडक्शन व्हिडिओ वगैरे शूट करायचा आहे. त्याच्यानंतर मग पुढं जाऊन व्ह्यू वगैरे कॅप्चर करायचे जंगलातले वगैरे, असं तसं ह्या प्लॅनिंग होते माझे. पण पाऊस आला तेव्हा सगळं प्लॅनिंग उलटं सुलटं झालं. पण ठीक आहे, पाऊस पण गरजेचं आहे, निसर्ग त्याशिवाय तरी कसं चालणार आहे. पाऊस पण इम्पॉर्टंट आहे, त्याला काय बोलण्यात अर्थ नाही आहे. डोळ्यात काहीतरी गेलं. हां, पण आजचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता तो खूप मस्त होता, खूप छान वाटलं. पुढे तर थांबूयात आणि आपण व्हिडिओ रेकॉर्ड करूयात. हां, थोडंसं आहे हे नाईट काढायचा विषय. वाट लागली पाक. हा, तो गंध लावलाय, पण जाणार नाही लवकर तो. तर सांगायचा उद्देश असा होता, आपल्याकडे खूप सारी ठिकाणं आहेत. आपल्याकडे 9 ते 10 व्लॉगचे स्क्रिप्ट तयार आहेत आणि आपण ते पण ॲड करणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो आपण आज इथंच थांबवतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुम्हाला काही नवीन टॉपिक्स असतील, नवीन ठिकाणं असतील ज्या ठिकाणी आपण एक्सप्लोअर करू शकतो, जे आपल्या कडेगाव तालुक्यात असतील किंवा पलूस तालुक्यात असतील किंवा आसपास सांगली जिल्ह्यातील असतील, तर भेटूयात आपण आपल्या नवीन व्लॉगमध्ये. जो काही आपले पुढचे व्लॉग येतील त्या व्लॉगमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त मजा करा, ॲश करा. थँक्यू. तर लाईक ठोका, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि इंस्टाग्रामवरती असाल तर कमेंट करा, फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्लॉग आपला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चलो. तर आपल्याला या चॅनलमध्ये रायडिंगचे व्हिडिओज बघायला मिळतील, लॉंग राईड बघायला मिळतील, त्याचबरोबर व्लॉग बघायला मिळतील. व्लॉगमध्ये आपण खूप साऱ्या सिरीज आणतोय. आता त्याच्यामधली आपली जी सिरीज आहे गावाकडची राईड, या गावाकडच्या राईड या सिरीजमध्ये आपल्याला खूप सारे असे व्लॉग्स बघायला मिळतील जे तुम्ही अगोदर बघितले असतील नसतील माहीत नाही, पण आपल्याकडून नवीन काहीतरी सुरुवात आणि नवीन काहीतरी आपण घेऊन येतोय आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि ते खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. Subscribe.